महेश कोठे यांचा 1 एप्रिल हा दिवस प्रथम जयंती दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या संदर्भात निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली होती। रविवारी सायंकाळी सुशील रसिक सभागृह येथे महेश कोठे आणि कोठे परिवारावर प्रेम करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। यावेळी प्रथमेश कोठे, पद्माकर काळे, सुरेश पाटील, अशोक निंबरकी, बिज्जू प्रधाने, उमेश गायकवाड, रमेश यन्नम, गुरुशांत धुत्तरगावकर, विनायक कोंढाल, चंद्रकांत पवार, अक्षय वागसे, ज्ञानेश्वर सपाटे, युवराज सर्वदे यांच्यासह सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते। महेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, पाणपोई, धान्य वाटप आदी सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला। प्रथमेश कोठे यांनी यावेळी विष्णू महेश प्रतिष्ठान सुरू करणार असल्याची घोषणा केली। या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले। आता मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे। निश्चित तुमची या सगळ्या कार्याला मला साथ मिळणार आहे एवढं मला आवर्जून निश्चित वाटतं। आज अनेक जण मनोगत व्यक्त करत असताना अण्णांच्या आठवणी असतील, अण्णांनी त्यांना केलेली मदत असेल, हे सगळेजण सांगत होते। आणि निश्चित अशा कार्यक्रमासाठी मला तुम्हाला बोलावं लागतंय हे खरोखरच माझ्या मनात एक मोठी खंत माझ्या मनात आहे। कारण एवढ्या कमी वयात अण्णा या आपल्यातून निघून गेले, मला वाटतं कोणालाही अपेक्षित नव्हतं। हसत खेळत मला वाटतं ते अनेक जणांना 17 तारखेला सोलापूरला येऊन आपण बैठक करूया आणि पुढची दिशा ठरवूया असा अनेकांना त्यांनी निरोप दिला होता। पण अचानक अशी दुर्दैवी घटना घडली। निश्चित मी एवढा आवर्जून सांगतो, आताच माझे मोठे बंधू देवेंद्रदादांनी आपल्याला जसं सांगितलं की तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं जसं तात्या गेल्यानंतर होतं, महेशांच्या पाठीमागं होतं, आमच्या कुटुंबाच्या पाठीमागं होतं, यापुढेही महेशांना जरी आपल्यामध्ये नसले तरी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीमागं असंच राहावं हीच विनंती तुम्हाला या निमित्ताने करतो। आणि तुमचे जे काही अडीअडचणी असतील ते अडीअडचणी आमच्या स्वतःचे समजून तुमच्या अगोदर त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही तुमच्या पुढं राहू एवढं आवाज सांगतो। तुमच्या अंगावरती येणारे प्रत्येक वार ते आमच्या अंगावरती घेऊन तुमचे ढाल म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागे राहू एवढंच निश्चित तुम्हाला या निमित्ताने सांगतो। विष्णू महेश प्रतिष्ठानची घोषणा मी आज या ठिकाणी करतोय। विष्णू महेश प्रतिष्ठानच्या वतीने जे काही स्वर्गीय विष्णुपंत तात्या साहेबांनी स्वर्गीय महेशांनी या सोलापुरात काम केलंय, त्या दृष्टिकोनातून त्या संस्थेच्या माध्यमातून आपण सगळेजण मिळून एक चांगलं काम जे समाज उपयोगी असेल ते आपण करूया। तर गोरगरीब जनतेच्या अडचणीच्या काळात त्यांच्यासमोर ढाल बनून उभा राहीन अशी ग्वाही यावेळी दिली।